तुम्हाला पण असं वाटतं का या मोठमोठ्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर किंवा यूट्यूब इन्फ्लुएन्सरला बघून नक्कीच तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल, अरे हे किती शॉपिंग करतात किंवा किती त्यांच्याकडे वेगवेगळे ड्रेसेस असतात, ते एवढे पैसे आणतात कुठून आणि एवढं परचेस करतात तरी कसं? तर हा प्रश्न माझ्याही डोक्यात यायचा काही दिवसाआधी किंवा काही महिन्याआधी, पण त्यावर मी एक सोल्युशन शोधलं, खूप सर्च केलं आणि तुमच्यासाठी पण ते फायदेशीर आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार मंडळी, मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका विषयासोबत. तर बघा, मी तुम्हाला असं सांगणार आहे की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी तुम्ही आजकाल सर्वच ऑनलाईन शॉपिंग करतात, राईट? पण तुम्ही जे शॉपिंग केलेलं आहे त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. हा मार्ग मी शोधून आणलेला आहे. ते कसं? चला आता ते शिकूया. बघा, एक असा ॲप आणलेला आहे मी. आता फॉर एक्झाम्पल मी हा जो टी शर्ट आहे किंवा हा जो टॉप आहे तो मी ऑनलाईन ऑर्डर केला, त्याचं काहीतरी कॉन्टेंट क्रिएट केलं आणि ते माझ्या सोशल मीडियावर टाकलं आणि तिथून परचेसिंग झालं, तर मला त्याचे काही पर्सेंटेज मिळणार, राईट? आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे भरपूर अशा लेडीजनी मिशोवर रिसेलिंग केलेली असेल बऱ्याच प्रमाणात. पण कसं? फोटो डाउनलोड करा, हे करा, ते करा, राईट? पण आता ते पण तुमचं झंझट गेलेलं आहे, कारण मी आणलेला आहे विशलिंक नावाचा ॲप. आता या ॲपमधून तुम्ही काय करू शकता, आता पुढे मी तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सर्व रजिस्ट्रेशन पासून सर्व सांगणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही विशलिंक हा ॲप डाउनलोड करणार तर यामध्ये तुम्हाला 250+ ब्रँड्स त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला फक्त मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट असं नाही, तर तुम्हाला सर्व ॲप्स त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत, म्हणजे त्याच्याशी लिंक आहेत. तुम्ही असं एक पर्टिक्युलर ॲपमध्ये तुम्ही नाही करू शकत. तुम्ही कुठल्याही ॲपमधून परचेसिंग करा, त्याचं तुम्हाला कमिशन मिळू शकतं. ते कसं? आता इथे मी तुम्हाला सर्व स्क्रीनशॉट मी लावणार आहे. पहिले तर स्टार्टिंगला तुम्ही काय करणार की विशलिंक डाउनलोड करणार, त्यामध्ये तुम्हाला सर्व ब्रँड्स दिसणार, जेवढे पण ब्रँड्स त्याच्यासोबत कोलॅबरेट आहेत. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक प्रोफाईल बनवायची. पण याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे. बघा, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अर्निंग करण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असतो, तो तुम्हाला कंप्लीट करावा लागतो. पहिला क्रायटेरिया असा की तुम्ही जर इंस्टाग्राम युजर असेल तर तुमच्या इंस्टाग्राम आयडीवर, तुमच्या नावाच्या आयडीवर 1000 फॉलोअर्स असायला पाहिजे, पहिलं. सेकंड, जर तुम्ही यूट्यूब क्रिएटर असेल, कॉन्टेंट क्रिएटर, तर तुमचे मिनिमम 500 सबस्क्रायबर असायला पाहिजे. आता हा क्रायटेरिया विशलिंकनी का दिलेला आहे ते मी सांगते. आता बघा, तुमचं यूट्यूबचं मी तुम्हाला सांगते आणि साईड बाय साईड इंस्टाचा पण सांगते. आता फॉर एक्झाम्पल इंस्टावर तुमचे 3 फॉलोवर आहेत आणि यूट्यूबवर 3 सबस्क्रायबर आहेत. जर तुम्ही 3 सबस्क्रायबर आणि 3 फॉलोवर्स घेऊन एखादा जर सेल करताय किंवा प्रमोशन करताय एखाद्या टॉपचं, एखाद्या जे पण असेल ते क्लोथ्स वगैरे, त्यामध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल, फॅशन, डिझायनिंग, सगळं काही. जर तुम्ही काहीतरी प्रोडक्ट हे सेल करताय, ठीक आहे, तर 3 मधून किती ऑडियन्स घेईल, राईट? विशलिंक पण त्याचा फायदा बघेल की नाही, बरोबर? तर त्यासाठीच त्यांनी हा क्रायटेरिया सेट केलेला आहे. जर मिनिमम 500 सबस्क्रायबर आणि 1000 फॉलोअर्स तुमचे असतील तर तुम्ही करू शकता, कारण इथून तुम्हाला पण चांगली काहीतरी परचेस निघेल. आता फॉर एक्झाम्पल तुमचे 10 सबस्क्रायबर आहेत आणि तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केला करायला आणि तुम्हाला काही सपोर्ट नाही मिळाला, तुम्ही काय करणार? सरळ विशलिंक ॲप म्हणजे अनइन्स्टॉल करणार आणि दुसऱ्यालाही तेच सजेस्ट करणार की हा काहीच कामाचा ॲप नाही, तू पण करू नको. म्हणजे तुम्ही काय होणार? त्या ॲपबद्दल नेगेटिव्ह होणार. म्हणून हा क्रायटेरिया विशलिंकने सेट केलेला आहे, तो तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे, ठीक आहे? पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ज्यावेळेस तुम्ही विशलिंकवर लॉग इन करता, जर तुमचे क्रायटेरिया फुलफिल असेल तर तुम्हाला ग्रीन सिग्नल दिसेल आणि जर नसेल, तुमचं जे विशलिंकचं आयडी आहे ते तुमचं वेटलिस्टमध्ये जाणार, ठीक आहे? ज्यावेळेस कंप्लीट होणार तेव्हा ते ग्रीन टिक होणार, त्यावेळेस तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्ही काय करता येईल? आता फॉर एक्झाम्पल मी हा जो टी शर्ट आहे तो मिशोवरून ऑर्डर केला, राईट? तो मला आवडला पर्सनली, खूप छान आहे, त्याचं म्हणजे कम्फर्टेबल आहे, सर्व काही मला गोष्टी आवडल्या, प्राईसनी पण चांगला आहे आणि मला वाटतंय की मी हा प्रमोट जर केला तर लोकांनाही आवडेल, ठीक आहे? तर मी काय करेल, सिम्पल मिशोवर जाईल, तिथून लिंक कॉपी करेल, विशलिंक या ॲपवर येणार आणि तिथे बाय प्लस साईनवर जे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर, तिथे जाऊन मी ते पेस्ट करणार. फक्त मला एवढं करायचं आहे आणि जी माझी विशलिंकची जी लिंक तयार झालेली आहे ती मी तिकडे जी आपण व्हिडिओ मी क्रिएट करणार किंवा जी पोस्ट मी क्रिएट करणार तिथे मी तुम्हाला टाकणार, ठीक आहे? तिथून कोणी परचेस करेल, परचेस नाही, कोणी किती क्लिक्स करताय हे पण तुम्हाला तिथे दिसतं. किती क्लिक्स तुम्हाला झाले एका पर्टिक्युलर पोस्टवरती हे तुम्हाला तिथून दिसतं. म्हणजे तुमच्या खूप जास्त फायद्याचं ॲप आहे आणि
फक्त यातून तुम्ही परचेस नाही, आता फॉर एक्झाम्पल तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये जे कोणी ऑनलाईन परचेस करत आहे, काहीही असेल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशो, नायका आणि अजून बरेच सारे ॲप्स आहेत, त्याच्यावर तुम्ही बघा जाऊन, तुम्हाला पण फायद्याचं वाटेल. आणि तुम्ही तुमच्या घरातून जर कोणतरी परचेस करताय आणि तुम्ही ते दुसऱ्यांना सजेस्ट, म्हणजे जे कॉन्टेंट बनवताय तुमच्या फॅमिलीमध्ये, त्यांना जर तुम्ही सांगितलं की हा चांगला आहे, तर तुम्ही काय करू शकता, सिम्पली त्याचं बिना घेता त्याची लिंक सुद्धा टाकू शकता. ते एवढा सिम्पल ॲप आहे, वापरायला पण खूपच जास्त चांगला आहे. आणि याचं जे पेमेंट शेड्यूल आहे ते पण खूप छान आहे. माझं पेमेंट आलं की मी तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ बनवेन, त्यावर पण मी सुद्धा त्याच्यावर काम करायला स्टार्ट केलेलं आहे, त्याचा रिव्ह्यू वगैरे सर्व सांगेल. पण तुम्हाला हे स्टार्ट करण्यात लेट नको व्हायला म्हणून मी हा व्हिडिओ क्रिएट करत आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हा खूप कामाचा ॲप आहे बघा, प्रत्येक जण आजकाल ऑनलाईन परचेस करत असतं. आणि असं काही नाही, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या पोस्टला ती लिंक जर पेस्ट केली तर तुम्हाला विश लिंक हे नाव जरी दिसत असेल, तरी समजा ते तुम्ही ॲमेझॉनवरून कॉपी केलं असेल तर ती डिरेक्टली ॲमेझॉनच्या ॲपमध्ये जाणार आहे. तुमच्या इथे काही येणार नाहीये, ते ॲमेझॉनच्या ॲपमध्ये जाणार आहे आणि तिथून ते परचेसिंग करणार. आता सपोज मी आज ऑर्डर प्लेस केली, मला 4 दिवसाने ते पार्सल रिसीव्ह झालं, त्यानंतर 7 डेजमध्ये तुमची चेकिंग होते की रिटर्न येतंय का. रिटर्न येत असेल तर तुम्हाला कमिशन नाही मिळणार. बट त्या व्यक्तीने रिटर्न नाही केलं तर त्याचं जे पण कमिशन असेल 9%, 0.5%, 9% जे पण कमिशन असेल प्रत्येक ॲपचं पर्टिक्युलर प्रोडक्टनुसार, ते तुमच्या अकाउंटला येतं. आणि विश लिंक ही डायरेक्टली दर महिन्याला पे आउट देतं. आता असं काही जसं युट्यूबचा काही क्रायटेरिया $100 कंप्लीट झाल्यावरच तुम्हाला पेमेंट आहे, तसं इथे विशलिंकचं काहीच क्रायटेरिया नाही आहे. पूर्ण महिन्यात तुमचे 10 रुपये पण जर तुमच्या विशलिंकच्या ॲपमध्ये असतील तर ते तुमच्या 10 तारखेला, महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये येतात. आणि पहिलेच तुम्हाला अकाउंट लिंक करण्याची पण गरज नसते. ज्यावेळेस तुमची अर्निंग तिथे दिसायला लागेल त्यावेळेस तुम्ही ते रजिस्टर करू शकतात सर्व काही गोष्टी, आणि तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन मग अकाउंट डिटेल्स फिल करू शकतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. विशलिंकबद्दल जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल काही, की कसं यूज करायचं किंवा रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.